कुंभमेळा का भरतो? अगस्त्य ऋषींनी दिलेल्या शापामुळे देवलोक शक्तिहीन झाले आणि मग पुढे अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशाने समुद्रमंथन ही संकल्पना पुढे आली. पुराण कथेनुसार समुद्रमंथन हे 12 दिवस चालले. ते 12 दिवस म्हणजे पृथ्वीवरील 12 वर्ष होतात. अमृत प्राप्त झाल्यानंतर ते दानवांपासून लपवून ठेवण्यासाठी देवांनी अमृतकुंभ घेऊन पलायन केले. या पलायनादरम्यान ते ज्या ज्या ठिकाणी लपले ते 4 ठिकाणं म्हणजे हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नाशिक. या ठिकाणी हे अमृतकुंभ ठेवल्या गेल्याने या 4 स्थानांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ते या 4 ठिकाणी ज्यावेळी थांबले, त्यावेळी असणारे ग्रह योगावर पुढे कुंभमेळा भरू लागला. रवी, चंद्र व गुरु हे गोचर मध्ये विशिष्ट पद्धतीने योग जुळून येतो. या योगावर त्या ठिकाणी कुंभमेळा कधी 6 वर्ष, तर कधी 12 वर्ष, तर कधी 144 वर्षांनी भरतो. जर असा योग 6 वर्षांनी आला तर त्यास अर्ध कुंभमेळा भरतो. तर असा योग जर 12 वर्षांनी आला तर तो पूर्ण कुंभ भरतो. जर हा योग 144 वर्षांनी आला तर तो महाकुंभ मेळा भरतो. या वर्षातील प्रयाग येथील जो कुंभमेळा भरत आहे तो महाकुंभ मेळा आहे. तो तब्बल 144 वर्षांनी आला आहे. आता हा योग पुढे 22व्या शतकात येणार आहे. आपले भाग्य की आपल्या आयुष्यात महाकुंभ मेळ्याचे आयोजन होत आहे. हा योग आपल्या आयुष्यात येणं म्हणजे खूपच भाग्यवान असे मानले जाते. प्रयागला एवढे महत्त्व का? ब्रह्मदेवाने सृष्टी जेव्हा निर्माण केली तेव्हा प्रथम यज्ञ प्रयाग येथे केला होता. म्हणजे प्रथम, याग म्हणजे यज्ञ, म्हणून प्रयाग हे नाव पडले. या त्रिवेणी संगमात जर आपण या कुंभ पर्व काळात स्नान केलं तर मोक्षप्राप्ती होते. कळत नकळत केलेली पापे नष्ट होतात. मोठमोठ्या तपस्वी साधू संत यांचे स्नान करून पवित्र झालेल्या जलात आपण स्नान केल्यास ते सिद्धी व साधनेचे फळ मिळते. या कुंभमेळ्याचा पर्वकाळ जर 1 महिन्याचा असला तरी वर्षभर आपण तिथे जाऊन स्नान केले तरी चालते. खरं तर या पर्व काळात तपस्वी साधू संत यांचाच मान व अधिकार असतो. आपण गर्दी करून त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करू नये. दुरून त्यांचे दर्शन घ्यावे. धन्यवाद.